हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आहे मारिया. सो आजपासून ते 2 दिवसापर्यंत तुम्ही ब्लॉग बघाल. तो की आहे आम्ही चाललोय फिरायला. म्हणजे आम्ही सगळे निघालोत, म्हणजे आम्ही चौघ आहेत आणि मम्मीचे फ्रेंड आहे आणि ओमदादा वगैरे आहे. सो आम्ही चाललोय देवदर्शनासाठी. म्हणजे मम्मी पप्पा असले म्हणजे हे वगैरे सगळे असले तर एकच ठिकाण असतं, तो म्हणजे देवदर्शन. पण एन्जॉय करणार आहेत आम्ही. आज आम्ही निघणार आहोत 10 वाजता. सो आणि आमच्या बॅग्स, आम्ही आहोत फक्त 4 जण आणि आमच्या बॅग्स, एक मोठा सूटकेस घेतला आम्ही आणि प्लस 2 बॅग्स कॅरी करणार आहेत आम्ही. आणि एक हँड प्रेस आहे, त्याच्यामध्ये पण खूप सारे सामान आहे. आणि एक बास्केट घेतला, त्याच्यामध्ये ज्वेलरी, मेकअप वगैरे सगळं आहे, बँगल्स वगैरे. टू एक्साइटेड. आम्ही जातोय. म्हणजे खूप वर्ष झाली आम्ही गेलो नाही फिरायला. वर्ष आता मागच्या वर्षी जेजुरीला जाऊन आलेस तू. हा सॉरी. हा आता म्हणजे अरे म्हणजे जाऊ दे. तर आता चाललंय आम्ही एक्साइटेड. आणि त्यानंतर अजून आम्ही कुठेतरी जाणार आहेत, ते तुम्हाला दिसेलच. तुला माहीतच नसतो ना काय, तुझा फायदाच नाही आहे काय. आम्ही कुठेतरी जाणार आहेत, ते तुम्हाला बघायला भेटणार. बट आता नाही, थोडं लेट जाणार आहेत आम्ही. सो आता चाललंय त्याचं बोल ना. सो आता आम्ही चाललोय तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूरला जाणार आहेत आपण. येस, पंढरपूर वगैरे इकडे जाणार आहेत आम्ही. आणि मग माझं तरी फर्स्ट टाइम आहे कुठे, म्हणजे पंढरपूरला गेलोय आपण, पण खूप लहान होतो. हा, खूप लहान होतो आम्ही तेव्हा पंढरपूरला गेलेलो. आणि आता चाललोय डायरेक्ट आम्ही. हा, अक्कलकोट पण आम्ही अजून रिअल मध्ये बघितलेलं नाहीये. अँड परत तुळजापूरला तर गेलेलंच नाहीयेत आम्ही. सो फर्स्ट टाइम आहे आमचा तुळजापूर आणि अक्कलकोट. पंढरपूर पण फर्स्ट टाइमच झाला, कारण की एकदम लहान होतो आम्ही तेव्हा गेलेलो. आणि आता फायनली आम्ही करतोय ते. येस, टू एक्साइटेड. आणि रात्री आम्ही 10 वाजता निघणार आहेत सगळे. मम्मी मी निघू दी आर यू एक्साइटेड? नाही. वाय? हा, कारण की तिला मोशन सिकनेस होतो म्हणून ती एक्साइटेड नाहीये. कारण की तिला गाडीमध्ये बसल्यावर कसं. सो गाईज, आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता वाजले 8:30 झालेत. आणि आता आम्ही 10 वाजता निघणार आहोत. मी रेडी आहे, सगळे रेडी आहेत, आमचे बॅग्स पण रेडी आहेत. आता जाऊ आम्ही. पाण्याच्या बॉटल्स पण आलेत. अँड ये दीदी का लुक. गुड नाईट. मेरा भी. मी एकदम सिंपल केले, नॉट टू ओव्हर. म्हणजे तुला बोलायचं काय? मी जास्त असं सिंपल, ओव्हर नाही. म्हणजे बोलायचं काय तुला? अरे ओव्हर तसं बोललं चालतं नव्हतं. आय एम कम्फर्टेबल. आर यू कम्फर्टेबल? कम्फर्ट शिवाय नाही. येस. सो आता आम्ही निघू थोड्या वेळाने. सॉरी, आम्ही निघू थोड्या वेळाने. फ्यू आवर्स टू गो. किती आवर्स आहेत ग? 1 hour टू गो. ये सो पुढचं बघा तुम्ही. ब्लॉग नाही केला गाडीमध्ये जास्त, कारण की मी झोपलेली आणि वॉमिटिंग केली आहे. अँड खूप हवा आहे, खूप थंडी आहे. मी वेगळी दिसते दी. काय दिसते मी? तू तरी बरी दिसते काय. दोन मिनिटं म्हणजे
सो गाईज आम्ही मगाशी आम्ही आमचे जास्त भजी टेस्ट करून सांग. नाही पहिले मी हे तर काय, हे तर चांगलंच असणार आहे. कारण की ते घरचं आहे म्हणून चांगलं आणलं. माझ्या डोळ्यावर चटणी दिसली मी. भजी टेस्ट करून सांगा ना. ते मला बोलतो मस्त भजी छान नक्की कसं केलेस का? नाही थांबा भजी मी पण टेस्ट ना बोलले ते मस्त भजी. कॅमेरा बघ खरंच मस्त. तो केस बघ ना असं काही बांधकाच नवीन झाले. आज पेलं तू नुसती झोपते काय का? ही सोडून बांध. अख्खी रात्र झोपले ना, आता पण झोपतेस तू? अरे मी अशी होती, नजारा बघत होती, मी जागे राहिली ना आणि मला आवाज आला ना तर मला उलट म्हणून झोपली. तू झोप. आता खाल्ल्यावर आपल्याला झोप येईल. मस्त आहे. अजून नाही पेणार. अजून भरपूर आणून सोलापूरमध्ये पोहोचलो नाही. कॉफी घेते. मला बघूनच मला भीती वाटते. स्वतःला बघून स्वतःला भीती वाटते. स्वतःला बघून स्वतःला भीती वाटते. ही बोलते कॉफी चांगली नाही आहे. कॉफी चांगली आहे ना. मस्त आहे. ती गोड बनवायला सांगितली म्हणून. नाही तर मला ही कॉफी अशी मी पिणार पण तोंड पण नाही लावणार. मी तर साखर, आता यात साखर. तुला माहिती आहे मी दुधात कॉफी पित नाही. पहिली गोष्ट पाण्यात पितो, त्यात मी साखर पण टाकत नाही. माझी ब्लॅक कॉफी असते. 7. तू कॉफी थोडं वेगळं टेस्ट येते. गुड्डू संपवी. काहीच यांना ही कॉफी आवडली नाही का माहिती का? पण 10 आउट ऑफ किती? 10 आउट ऑफ 9. स्टारबक्सची कॉफी तू पिशील ना, तू 10 आउट ऑफ 5 देशील. एवढे एवढी चांगली नाहीये. नाही, पण त्यात फ्लेवर्स असतात. मी ट्राय मध्ये कॉफीचा फ्लेवर चांगला लागेल. नाही त्यात ही विकते तो किती आले? आता मी अक्कलकोट घेतली आंघोळीसाठी 1 तासासाठी फक्त. आणि प्राइस किती? 700 फक्त 1 आवरसाठी. तो आता आणि रूम पण मस्त लागेल. हा रूम छान आहे. म्हणजे माझी एवढा वैताग आलाय. काल 10ला आम्ही निघालेलो. आता किती वाजले? 12 माझ्या घरी गेला. So guys, we are ready. Means शी माझ्या डोळ्यांना काय झालं गाईज. मी काजल लावायलाच नव्हता पाहिजे. अरे मी सकाळी काजल लावलेला, तो माझा अजून कळत नाही. 2 हे बघ, हा मॅचिंग मला लाव ना. सो आता आम्ही रेडी आहे. जाऊया. येस, तू बरी तरी दिसतेस ती. रंग उतरलाय. येस गाईस, आता आम्ही चाललोय मंदिरात. सो चला. डोंट जज बिकॉज आम्ही थोडेसे घाण कारण आम्ही काय इमॅजिन केलेलं आणि काय होत आहे. सो नेवर इमॅजिन एनिथिंग. हालत खराब आहे, हालत खराब. चेहऱ्यावर
एका जागेवर गर्दी ऍक्च्युली तुम्हाला दाखवते मी. आणि खूप गर्दी सुद्धा आहे ते तुम्हाला दाखवते. खूप गर्दी अँड हे वरचं खूप आवडलंय मला. सो चला आता आम्ही दर्शन घेतो फटाफट. खूप गर्दी आहे. किती छान आहे. सो हा वटवृक्ष आहे त्याच्याने स्वामी प्रगट झालेले. काम झालं फायनली आम्ही बाहेर निघालो. केस बांधले तेच केस खूप ओढले माझे पण ओढलेत पण बांधले नाही आहेत. सो आता मी पण बांधणार आहे. सो मंदिर दर्शन मस्त. कुठे जाणार आहेत माहीत नाही. आमचं झालं चौघींचं आता. पप्पा लोक आणि दादा लोकांचं बाकी फक्त दर्शन. ते आल्यावर मग आम्ही कुठे जाणार आहेत मलाच काय माहीत आहे. सो बघत राहा पुढे पुढे. गाइस आम्ही आलो आता लंचसाठी. लंच येस हां लंच. मग काय डिनर नाही ब्रेकफास्ट चालू आहे ना आता. ते कसं आहे ब्रेकफास्टचा टाइम आमचा जरा सो आता आम्ही मागवलंय पनीर मसाला आणि रोटी. कसा असणार माहीत नाही बिकॉज आम्हाला तिथे गाणगापूर रोड कर्नाटक रोडला ना कर्नाटक रोडला कुठंच हॉटेल नाही आहे. सो आता आम्ही चाललो कर्नाटकला. असे तुम्ही पण आले ना तर अक्कलकोटला जेवून घ्या प्लीज. आता आम्ही दर्शन घेतो. डॅम खूप खतरनाक गर्दी आहे गाईस. कसं वाटतं गर्दी वगैरे. सो गाईज खूप गर्दी आहे आता. आणि आवाज ऐकलं तू त्यांचा कप डेंजर. सो मी खूप एक्सायटेड आहे. मी एक्सायटेड हो बरोबर सांगितलं मी कर्नाटकला इथं ना मी भेटला ते दाखवतो तुम्हाला. गर्दी घेता येईल का माहीत नाही बट आय विल ट्राय. घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मी. सो चला गाइस खूप गर्दी आहे ॲक्च्युली. अँड आता खरंच मस्त दर्शन झालं ॲक्च्युली. आता कुठे चाललं माहीत नाही. आता आम्ही आरतीसाठी बसलो आहोत. आता आम्ही बाय द वे या मंदिरात भूत त्यांना झोपडलेले असतात ते लोक. आपण तिथेच बसलो आणि मी दाखवेन गाईस तुम्हाला. काय अंगावर आले ते हात मारायचे वाटतं. पैसे परंपरा
अंगावर आलं तर लाथ मारायची. मी अशा लोकांना माझे पाय लिटरली कापून नाक एनर्जी आहे. आतमध्ये भरपूर